नमस्कार मित्रांनो, माझं नाव तेजस. आज आपण व्हिडिओ शूटसाठी निघाले आहोत कनसे कियाला, जे की साताऱ्यामध्ये आता नवीनच सुरू झालेलं आहे. आणि तिथे आज आपण एका गाडीचं, जी मोस्ट व्हॅल्यू फॉर मनी गाडी आहे, अंडर 10 लाख एक शोरूम, तर तिचा आपण आज जो आहे तो व्हिडिओ शूट करणार आहोत. आता ती कुठली गाडी आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आहात तर तुम्ही चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील करा. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज आपण आलेलो कनसे कियाला, आणि कनसे कियाचं तिथं नवीन शोरूम झालेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता. आपण आज इथं सेल्टॉस, सोनेट आणि सिरॉस, आणि त्याचसोबत इथं इकडच्या साईडला सेल्टॉसचं टॉप मॉडेल आणि त्याच्याच बाजूला क्लॅविज आहे तिथे बघायला मिळणार आहे. नवीनच आत्ता शोरूम झालेलं आहे इथं कनसे कियाचं, जे की NH4 पुणे बेंगलोर हायवे आहे. जो इथून पुण्यासाठी हा सर्व्हिस रोड आहे, आणि इकडून आपण पुण्यासाठी जायला हायवेला मर्ज होतो. इथेच तुम्हाला जे आहे ते शोरूम जे आहे ते बघायला मिळणार आहे. जसं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की आज आपण एक मोस्ट व्हॅल्यू फॉर मनी व्हेरियंट जे किया सोनेटचं आहे ते आज बघणार आहोत. किया सोनेटमध्ये HTK ऑप्शनल जे व्हेरियंट आपण आज समोर बघत आहोत, ह्या व्हेरियंटमध्ये तुम्हाला जे कम्फर्ट अँड कन्व्हिनियन्सचे जे फीचर्स आहेत ते भरपूर जे आहे ते बघायला मिळतात. आणि तेही अंडर 9,60,000 जे आहे ते एक शोरूम प्राईस जे आहे ते आपल्याला इथे बघायला मिळते. आता ह्या प्राईस ब्रॅकेटमध्ये आपल्याला कुठले फीचर्स जे ते बघायला मिळतात ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सुरुवात करूया फ्रंटपासून. तर फ्रंटला तुम्हाला इथे नॉर्मल वायपर्स जे आहे ते प्रोव्हाइड केलेले आहेत. त्याच्याखालीच बरोबर कियाचा लोगो जो सिल्वर फिनिशमध्ये आहे तो आपल्याला बघायला मिळतो. खाली ग्रिल जर बघायला गेलो तर ग्रिल जे आहे ते आपल्याला ब्लॅक मॅट फिनिशमध्ये बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर फ्रंटला आपल्याला 4 पार्किंग सेन्सर जे आहेत ते मिळून जातात. हेडलॅम्प सेटअपकडे आपण आलो तर हेडलॅम्प सेटअपमध्ये आपल्याला वरती इथे DRL बघायला मिळते. हेडलॅम्प सेटअप जे आहेत आपल्याला पूर्ण हॅलोजनमध्ये बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर इंडिकेटरसुद्धा हॅलोजनमध्ये प्रोव्हाइड केलं गेलेलं आहे. खाली जे आहे ते आपल्याला सिल्वरमध्ये स्किड प्लेट जे आहे ती प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. आता आपण येऊयात साईड प्रोफाईलकडे. साईड प्रोफाईलमध्ये आपण पहिल्यांदा येऊयात व्हील्सकडे. तर किया सोनेटच्या HTK ऑप्शनल व्हेरियंटमध्ये आपल्याला स्टील व्हील्स जे आहे ते प्रोव्हाइड केलेले आहेत, जे की बघायला आपल्याला अलॉय व्हील्ससारखे बघायला मिळतात, पण नाही, हे जे आहे ते व्हील कॅप जे आहे ते ह्यामध्ये देण्यात आलेले आहेत. 16 इंचेस जी आहे ती ह्याची साईज आहे. 215, 60, R16 ह्याची प्रोफाईल जी आहे ती आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर व्हील आर्चमध्ये आपल्याला जे आहे ते क्लॅडिंग जे आहे ती बघायला मिळणार आहे. ORVMकडे जर आपण आलो तर ORVMवरती आपल्याला टर्न इंडिकेटर जे आहे ते बघायला मिळतात. सोबतच इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल आणि इलेक्ट्रिकली फोल्डेबल लॉक आणि अनलॉक फंक्शनमध्ये आपल्याला बघायला मिळते. डोअर हँडलचे आपल्याला बॉडी कलरचे आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर जे बी पिलर आहे तो आपल्याला ब्लॅक डॉट बघायला मिळणार आहे. वरच्या साईडला बघितलं आपण तर वरच्या साईडला आपल्याला रूफ हिल्स जे आहे ते बघायला मिळणार आहेत, जे की सिल्वर आणि ब्लॅक फिनिशमध्ये आपल्याला दिसते. त्याचबरोबर जो सी पिलर आहे तो आपल्याला पियानो ब्लॅक फिनिशमध्ये बघायला मिळतो. आता येऊयात आपण रिअर प्रोफाईलमध्ये. प्रोफाईलमध्ये आपल्याला जी टेल लाईट आहे ते आपल्याला पूर्ण कनेक्टेड फंक्शनसोबत मिळून जाते. त्याचबरोबर जे इंडिकेटर्स जे आहेत ते इथे प्लेस केलेले आहेत. रिव्हर्स लाईट जे आहे ते खालच्या साईडला इथे प्लेस केलेले आहेत. रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स आपल्याला इथे 2 मिळून जातात. सोबतच आपल्याला इथे खाली रिव्हर्स कॅमेरासुद्धा मिळून जातो. आणि वरच्या साईडला आपण जर आलो तर आपल्याला इथं डिफॉगर आणि वायपर सोबत इथे हाय माउंट स्टॉप लॅम्प जो आहे तो बघायला मिळतो. वरच्या साईडला शार्क फिन अँटेना जो आहे बघायला मिळतो. लेफ्ट साईडला इकडच्या साईडला तुम्हाला फ्यूल लीड जे आहे ते बघायला मिळणार आहे. इकडून जे आहे तो तुम्ही फ्यूल फिलअप करू शकता. आता वळूयात गाडीच्या ड्रायव्हर साईड डोअरकडे. ड्रायव्हर साईड डोअरमध्ये पहिल्यांदा आपल्याला इथं लॉकचं जे फंक्शन जे आहे ते बघायला मिळतं. त्यानंतर इथे जे सिल्वर फिनिश जे आपल्याला इथं बघायला मिळते, हा जो आहे तो लिव्हर आहे. त्याचबरोबर इथे जो आहे तो इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल मिरर्सचे जे कंट्रोल्स आहेत ते इथे देण्यात आलेले आहेत. सोबतच आपल्याला इथे फोल्ड फंक्शन जो सुद्धा आहे तो बघायला मिळतो. त्याचबरोबर इथे खाली लॉक आणि अनलॉकचे जे ऑप्शन कंट्रोल जे आहे ते दिलेलं आहे. तिथे आपल्याला 4ही पॉवर विंडोचे कंट्रोल आहे ते इल्युमिनेशन फंक्शनसोबत जे आहे ते प्रोव्हाइड केलेले आहे. इथे चाइल्ड लॉकचा जो फंक्शन आहे तो प्रोव्हाइड केला आहे. इकडच्या साईडला जर आपण आलो तर इथं आपल्याला हँडल बघायला मिळतो. त्याचबरोबर इथे स्पीकर व्हील आहे. देन इथे एक बॉटल होल्डरसुद्धा आपल्याला मिळून जातो. आता वळूयात गाडीच्या सीटकडे, ड्रायव्हर साईड सीटकडे. ड्रायव्हर साईड सीटसाठी आपल्याला हाईटचा आणि पुढे मागे आणि रिक्लाईन करण्याचा फंक्शन जो आहे आपल्याला इथं मिळून जातो.
गाडीच्या कीपासून की जी आहे ती तुम्हाला अशा प्रकारे जे आहे ते बघायला मिळते, जी की फ्लिप की जी आहे ती प्रोव्हाइड केली आहे, जे की काफी प्रीमियम फील जे तुम्हाला करून देणार आहे. ते तुम्हाला लॉक, अनलॉक आणि होल्ड केल्यावरती तुमचा जी डिकी आहे ती रिलीज होऊन जाईल. हा फीचर जो आहे तो तुम्हाला इथं दिला गेलेला आहे. चला आता गाडीच्या आतमध्ये जाऊयात. गाडीच्या ड्रायव्हर साईडला इथे काही कंट्रोल्स आपल्याला बघायला मिळतात. पहिला आहे तो ट्रॅक्शन कंट्रोल ऑफ करायचा बटन आहे. त्यानंतर फ्रंट पार्किंग सेन्सर जे येतो इथून तुम्ही ऑफ करू शकतात. देन इंजिन ॲटो स्टार्ट स्टॉपचं जे बटन आहे ते सुद्धा इथे दिलेलं आहे. हेडलाईट लेवलर कंट्रोलसुद्धा इथे देण्यात आलेलं आहे. सिल्वर सॅटिन फिनिशमध्ये इथे तुम्हाला AC वेंट जे इथं बघायला मिळतं. इथं जे विंडोज AC वेंट्स आहेत ते इथं तुम्हाला बघायला मिळणार आहे. आता आलेलं आहे मी गाडीच्या आतमध्ये. गाडीच्या आतमध्ये सगळ्यात पहिल्यांदा मला जे स्टेअरिंग आहे त्या स्टेअरिंगवरती तुम्हाला इथे जे मीडिया कंट्रोल्स आहेत ते मिळून जातात. इथे व्हॉइस कमांड, मोड, त्यानंतर इथे जे येते व्हॉल्यूम कमी जास्त करण्याचं जे बटन आहे ते प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. ते फोन कंट्रोल्स आणि फेवरेटचा ऑप्शन जो आहे तो प्रोव्हाइड केला आहे. इथे कियाचा लोगो, गाडीमध्ये 6 एअरबॅग स्टँडर्ड येतात. तर इथे सुद्धा एक एअरबॅगचं तुम्ही ऑप्शन जो आहे तो बघू शकता. जर तुम्हाला इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जे चेंज करायचं आहे, तुम्हाला वेगवेगळ्या डिटेल्स पाहिजे असेल तर तुम्हाला इथे जे त्याचे कंट्रोल्स जे ते प्रोव्हाइड केलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा TPMSचा फीचर जो आहे तो किया सोनेटच्या STK ऑप्शनलपासून जो आहे तो मिळायला सुरुवात होतो. ह्याच्यामध्ये तुम्हाला ड्रायव्हर असिस्टन्स, लाईट्सचे कंट्रोल, डोअर्सचे कंट्रोल, कन्व्हिनियन्स, सर्व्हिस इंटरव्हल आणि अदर जे काही फीचर्स असतील ते बघायला मिळतात. त्याचसोबत इथं तुम्हाला ॲव्हरेज फ्युल इकॉनॉमी, त्यानंतर रेंज, डिस्टन्स वगैरे, तुम्ही किती डिस्टन्स ट्रॅव्हल केला, किती तासात केला, ते सगळं तुम्हाला डिटेल्स इथं बघायला मिळणार आहेत. इथं जे इथं तुम्हाला स्पीड दिसणार आहे. इकडच्या साईडला तुम्हाला RPM जे इथे बघायला मिळणार आहेत. देन वरच्या साईडला तुम्हाला इथे फ्यूल लेवल दिसणार आहे आणि खाली जे टेम्परेचर लेवल आहे तेच तुम्हाला इथे खाली दिसणार आहे. त्यानंतर ही पूर्ण फ्रेम जी आहे ती अशी कनेक्टेड आहे आणि ही जी पूर्ण फ्रेम आहे ना ती पूर्ण तुम्हाला पियानो ब्लॅक फिनिशमध्ये जे आहे ती बघायला मिळणार आहे. आता आपण जो ड्रायव्हर सनवायझर आहे तो इथे सनवायझर तुम्हाला देण्यात आला आहे, पण ह्याच्यावरती कुठलाही व्हॅनिटी मिरर जो आहे तो दिला गेलेला नाही. इथे जो IRVM आहे, इंटेरियर रिअर व्ह्यू मिरर, तुम्हाला मॅन्युअली डे नाईट ॲडजस्टेबल जो आहे तो देण्यात आलेला आहे. त्यानंतर आता येऊयात आपण स्क्रीनकडे. स्क्रीन जे आहे तुम्हाला 8 इंचेसची मिळून जाते, ज्याच्यामध्ये तुम्हाला अँड्रॉइड ऑटो अँड ॲपल कारप्ले हे तुम्हाला वायरलेसली सपोर्ट जो आहे तो मिळणार आहे. ह्याच्यामुळे तुम्हाला फोनचे कंट्रोल्स, व्हॉइसचे कंट्रोल्स, रेडिओ, मीडिया, DRVM म्हणजे ड्रायव्हर रिअर व्ह्यू मॉनिटर, इथे तुम्हाला सेटिंग्स ऑप्शन जो आहे तो बघायला मिळणार आहे. इकडच्या साईडला वरती तुम्हाला रेडिओ, मीडिया आणि फेवरेटचा ऑप्शन जो आहे तो बघायला मिळणार आहे. सीक म्हणजे तुम्हाला चॅनल चेंज करायचं असेल तर, ट्रॅक चेंज करायचं असेल तर त्याचसोबत इथं सेटअपचा जो आहे बटन जो आहे तो प्रोव्हाइड केला आहे. इथे तुम्ही फाईल आणि ट्यून जे आहे तो चेंज करू शकता. इकडच्या साईडला तुम्हाला व्हॉल्यूमचा जो कंट्रोल आहे तो मिळून जातो. रिव्हर्स कॅमेरासुद्धा या गाडीमध्ये आपल्याला अवेलेबल केलेला आहे, जो की गाईडलाईन्ससोबत जो आहे आपल्याला मिळून जातो. आता गाडी ऑफ आहे त्यामुळे आपण गाईडलाईन्स दाखवू शकत नाही, पण इथे तुम्हाला गाईडलाईन्ससुद्धा जो आहे ते मिळून जातात, अडॅप्टिव्ह गाईडलाईन्स. त्याचसोबत इथं सेन्सर्स ऑब्जेक्शन्स आहेत ते सुद्धा इथे तुम्हाला मिळून जातात. सोबत गिअर इंडिकेटर सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. इथे तुम्हाला AC कंट्रोल्स जे आहेत ते तुम्हाला ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल जो आहे तो मिळून जातो, जो की एक मोस्ट व्हॅल्यू फॉर मनी जो मी टॅग वापरला तो इथे प्रूफ होऊन जातो. आता पलीकडच्या साईडला पाहिलं तर तिथं सुद्धा एक एअरबॅगचं जे तुम्हाला एअरबॅग लिहिलेलं तुम्हाला दिसतंय. तिकडच्या साईडला सुद्धा AC वेंटच्या साईडला सिल्वर फिनिश आपल्याला बघायला मिळते. सोबत इथे सुद्धा आपल्याला बघायला मिळते. खालच्या साईडला जर आपण आलो तर खालच्या साईडला तुम्हाला एक Type-C चार्जिंग पोर्ट व 12Vचा चार्जिंग पोर्ट जो की 180 वॉटला सपोर्ट करतो आणि एक USB पोर्ट आपल्याला इथं प्रोव्हाइड केला आहे. त्याचसोबत इथं स्टोरेज स्पेस सुद्धा प्रोव्हाइड केला आहे. पेट्रोलमध्ये 5 स्पीडचं ट्रान्समिशन जे आहे ते आपल्याला इथं बघायला मिळतं. ह्या गिअर नॉबच्या बाजूला जे आहे ते आपल्याला सिल्वर फिनिश जे आहे ती सॅटिन सिल्वर फिनिश आपल्याला इथं बघायला मिळते. इथल्या साईडला हँडब्रेक आहे, त्याचसोबत इकडं 2 कप होल्डर्स सुद्धा आपल्याला प्रोव्हाइड केले आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला एक आर्मरेस्ट सुद्धा जो आहे तो इथं बघायला मिळतो विथ स्टोरेज स्पेसेस. खूप डीप जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो. त्या साईडला इथं तुम्हाला एक सनग्लास होल्डर सुद्धा जो आहे तो बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर इकडच्या साईडला एक हॅलोजन सेटअपमध्ये जे आहे ते तुम्हाला रीडिंग लाईट्स जे आहेत ते बघायला मिळणार आहेत.
आणि त्याचबरोबर सगळ्यात आपल्या लहान मुलांचा सगळ्यात फेवरेट फीचर तो म्हणजे सनरूफ. सनरूफसुद्धा ह्या व्हेरियंटमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. जर तुम्ही परत एकदा प्रेस केलं तर सनरूफ जे आहे ते अजून पाठीमागे जाते. हा सुद्धा एक लहान मुलांचा जो फेवरेट फीचर जो आहे तो तुम्हाला ह्या व्हेरियंटमध्ये जो आहे तो बघायला मिळणार आहे. आता इकडच्या को ड्रायव्हरसाठी व्हॅनिटी मिरर जो आहे तो आपल्याला प्रोव्हाइड केला आहे. को ड्रायव्हर जो सनवायझर आहे त्याच्यासोबत आपल्याला जो व्हॅनिटी मिरर आहे तो प्रोव्हाइड केलेला आहे. वरच्या साईडला आपल्याला ग्रॅब हँडल जो आहे तो बघायला मिळतो. पलीकडे आपल्याला पॉवर विंडोचं बटन आणि स्पीकर जे आहे ते बघायला मिळतात. गाडीमध्ये टोटल 4 स्पीकर्स आणि 2 ट्विटर्स असा ऑडिओ सेटअप जो आहे तो आपल्याला बघायला मिळणार आहे. रिअर को ड्रायव्हर डोर आपण आलेलो आहोत आता. इथे सगळ्यात पहिल्यांदा चांगला फीचर जो तुम्हाला इथं मिळून जातो तो इथं सनशेड जे आहे ते मिळून जातात. बरोबर इथे खालच्या साईडला तुम्हाला सिल्वर फिनिश जी तुम्हाला पुढच्या दरवाजाला सुद्धा मिळून जाते. त्याचबरोबर इथे लॉकचं जो ऑप्शन जो आहे तो दिलेला आहे. पॉवर विंडोचं बटन जे दिलेलं आहे तर त्याचसोबत जे इल्युमिनेशन सोबत जो प्रोव्हाइड केला आहे. इथे जो आहे तो तुम्हाला हँडल मिळून जातो. खालच्या साईडला इथं तुम्हाला स्पीकर मिळून जातो आणि इथे एक बॉटल होल्डर सुद्धा दिलं गेलेलं आहे. आता मी गाडीच्या आतमध्ये आलेलो आहोत. सगळ्यात भारी फीचर मला वाटला तो म्हणजे हा सनशेड. खूप छान फीचर जो आहे तो गाडीमध्ये प्रोव्हाइड केला गेलेला आहे. केबिनचा व्ह्यू जर तुम्ही बघितला तर असा पुढचा जो केबिनचा व्ह्यू आहे तुम्हाला असा बघायला मिळतो. खूप छान प्रीमियम इंटेरियर जे आहे इथं बघायला मिळतं आपल्याला. इथं वरच्या साईडला आपल्याला रीडिंग लाईट जी आहे ती प्रोव्हाइड केली आहे जी की हॅलोजन बल्बसोबत बघायला मिळते. इकडच्या साईडला ग्रॅब हँडल जो आहे तो प्रोव्हाइड केला आहे. माझी हाईट जी आहे ती 5.5 फूट आहे. त्या हिशोबाने मी माझी पुढची सीट जी आहे ती ॲडजस्ट केलेली आहे आणि त्या हिशोबाने मला स्पेस जो आहे तो डिसेंट मिळतो आहे, ठीकठाक मिळतो आहे. कारण मी पुढची सीट जी आहे ती पूर्णपणे मागे केलेली आहे माझ्या हाईट अकॉर्डिंग. त्यानंतर रिअर पॅसेंजरसाठी इथं आपल्याला AC वेंटसुद्धा मिळून जातात. इथं सुद्धा आपल्याला जी सिल्वर फिनिश जी आहे ते बघायला मिळणार आहे. आणि रिअर पॅसेंजरच्या कन्व्हिनियन्ससाठी इथे टाईप Cचे पोर्ट्स दिलेले आहेत जे की इल्युमिनेशनसोबत जे आहे ते आपल्याला बघायला मिळणार. आता आपण वळूयात बूट स्पेसकडे. बूट स्पेस जो आहे तो तुम्हाला खूप चांगला जे आहे ते बघायला मिळणार आहे. आता वळूयात आपण गाडीच्या इंजन बेकडे. इंजनमध्ये तुम्हाला 3 इंजन ऑप्शन जे आहे ते बघायला मिळतात. पहिलं आहे ते 1.2 लिटरचं नॅचरली ॲस्पिरेटेड 4 सिलेंडरचं जे आहे ते पेट्रोल इंजिन तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. त्याचसोबत 1 लिटरचं टर्बो GDI पेट्रोल इंजिन जे तुम्हाला बघायला मिळणार ते जे की 3 सिलेंडरमध्ये आपल्याला बघायला मिळते. त्याचसोबत तुम्हाला ह्या गाडीमध्ये डिझेलचं सुद्धा ऑप्शन आहे. डिझेलमध्ये तुम्हाला 1500 cc 1.5 लिटरचं CRDI डिझेल इंजिन जे तुम्हाला बघायला मिळणार जे की 4 सिलेंडरमध्ये आपल्याला अवेलेबल करून दिलेलं आहे. आता आपल्याकडे जे अवेलेबल आहे ते आहे 1.2 लिटरचं 4 सिलेंडर नॅचरली ॲस्पिरेटेड पेट्रोल इंजिन जे की 82 bhp अँड 115 न्यूटन मीटरचा टॉर्क जे आहे ते प्रोव्हाइड करतं. आणि जर तुम्ही ह्याच्या मायलेजची किंवा ॲव्हरेजची जर विचारलं तर ॲव्हरेज तुम्हाला ह्या गाडीमध्ये 18 kmpl जो आहे तो मिळून जातो. त्याचसोबत इथं तुम्हाला वायपर वॉशर फ्लूइड जो आहे तो इथं मिळून जातो. इथं ब्रेक फ्लूइड आणि त्याचसोबत ABS आणि ABDचे युनिट जे आहे तुम्हाला इथे जे आहे ते बघायला मिळतात. तर आपलं व्हिडिओ शूट जे आहे ते कंप्लीट झालेलं आहे. आतमध्ये शोरूममध्ये आत्ता नवीनच सुरू झालं त्यामुळे इथे काम चालू आहे. थोडासा आवाज असल्यामुळे तिथं मी व्हिडिओ एंड करू शकलो नाही म्हणून आता इथे गाडीमध्ये येऊन व्हिडिओ जो आहे एंड करते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आप चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत जो व्हिडिओ आहे तो शेअर करा. थँक्यू सो मच.